सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2-3 दिवसांसाठी तयार करून ठेवा. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचं कूट टाकणे सोपे जाते. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनलेले पदार्थ खुसखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट मिसळून घ्या. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. नूडल्स मोकळा होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा. बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. कापणे आणि सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स. स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या, फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात. यासाठी या टिप्स तुम्ही वापरू शकता. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास
फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. सांगितलेल्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.